मध्य पूर्वेत तणाव, हामुर्ज समुद्रधुनीवर वाढलेली सुरक्षा चिंतादायक आहे आणि जगभरातील तेल पुरवठ्यांवर मोठा प्रश्नचिन्ह आहे। या पार्श्वभूमीवर इराणने एक कठोर इशारा दिला होता। हामुर्ज समुद्रधुनीतून अनेक देशांच्या जहाजांना जाऊ दिले जाणार नाही। अशा परिस्थितीत बहुतेक देशांच्या जहाजांवर दबाव होते। Indian LPG carriers Shivalik and Nanda Devi, carrying over 92,000 metric tons of LPG, have crossed the Strait of Hormuz. काही रिपोर्ट्सनुसार फक्त चीनचीच जहाजे त्या मार्गावरून जाऊ दिली जाणार होती, पण या तणावपूर्ण वातावरणात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। इराणने भारतीय झेंडा असलेले तेल वाहतूक जहाजांना हामुर्ज मधून जाण्याची परवानगी दिली आहे आणि यामुळे भारतात निर्माण होऊ शकणारे संभाव्य तेल संकट आता मोठ्या प्रमाणात टळले। हामुर्ज सामुद्रधुनी ही इराण आणि ओमान यांच्या दरम्यान असलेली समुद्राची एक अरुंद वाट आहे, पण ही वाट जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण जगातील जवळपास 20% कच्चे तेल याच मार्गाने जगभरात पाठवले जाते। सौदी अरेबिया, इराक, कुवेत, UAE सारख्या देशांमधून निघणारे तेल टँकर आता याच मार्गाने आशिया आणि इतर देशांमध्ये पोहोचतात। भारतासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे, कारण भारत आपल्या गरजांसाठी मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात मध्य पूर्वेतून करतो आणि त्या जहाजांना हामुर्ज समुद्रधुनीतूनच यावे लागते। अलीकडे इराण, अमेरिका, इस्रायल युद्धामुळे मध्य पूर्वेत तणाव वाढल्यामुळे हामुर्ज समुद्रधुनीत परिस्थिती तणावपूर्ण निर्माण झाली। इराणने इशारा दिला होता की या मार्गातून सर्व जहाजांना मुक्तपणे जाऊ दिले जाणार नाही आणि याचमुळे जगभरातील तेल वाहतुकीवर मोठा प्रश्न निर्माण झाला होता। काही अहवालांनुसार या परिस्थितीत फक्त चीनशी संबंधित काही जहाजांना त्या मार्गातून जाण्याची परवानगी होती, तर इतर देशांच्या जहाजांवर मोठा दबाव होता। भारतासाठी विशेष परवानगी। या तणावपूर्ण परिस्थितीत मात्र एक वेगळी घडामोड दिसली। रिपोर्ट्सनुसार भारतीय झेंडा असलेले तेल वाहतूक जहाजांना इराणने हामुर्ज समुद्रधुनीतून जाण्यासाठी परवानगी दिली। यामुळे भारताकडे येणारा तेल पुरवठा थांबला नाही। भारताला मध्य पूर्वेतून मोठ्या प्रमाणात तेल मिळत असल्यामुळे जर हा मार्ग बंद झाला असता तर भारतासाठी ऊर्जा पुरवठ्याचे मोठे संकट निर्माण झाले असते। या पूर्ण घडामोडीतून एक गोष्ट स्पष्ट दिसून येते। तणावपूर्ण परिस्थितीतही इराणने भारतासोबत असलेली जुनी मैत्री कायम ठेवली आणि त्याचमुळे हामुर्ज सारख्या संवेदनशील मार्गातून भारतीय झेंडा असलेल्या जहाजांना जाण्याची मुभा मिळाली। जागतिक राजकारणात संघर्ष आणि तणाव तर असतातच, पण काही वेळा जुने संबंध आणि विश्वासही मोठी भूमिका बजावतात। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।